कुंभराशी ब्रह्मदेवाच्या 5 अटळ गोष्टी ज्या जुलै महिन्यात निश्चितच घडणार. कुंभराशी म्हणजे अंतर्मुखता, गूढता आणि आध्यात्मिकतेचा संगम. ब्रह्मदेवाच्या कलमातून कुंभराशींचे जन्मपत्रिकेत जुलै 2025 साठी जे लिहून ठेवलं आहे ते आता अटळ आहे. हे केवळ भविष्य नाही, हे नियतीने आखलेले एक ब्रह्मसूत्र आहे. महिन्यात कुंभराशींच्या लोकांच्या आयुष्यात 5 अशा गोष्टी घडणार ज्या कोणीही बदलू शकणार नाही. चला त्या प्रत्येक घटनेचा सखोल आणि विस्तृत माहिती घेऊया. 1. जुने नाते संपते, पण आत्म्याशी जोडणारा नवीन बंध तयार होईल. आता घटना काय असेल तर या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात तुमच्या आयुष्यात एक जुना, भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा पण विस्कळीत झालेला संबंध अचानक संपुष्टात येईल. या नात्यातील व्यक्ती कायमची दूर जाईल. या नात्यातून तुम्हाला वेदना होईल, पण ही वेदना एक प्रकारची आत्मशुद्धी असेल. आता अनुभव काय असेल? फोन किंवा मेसेजद्वारे कटू संवाद, जुना मित्र किंवा प्रेमिका किंवा कुटुंबीय यांचा तुमच्याशी संबंध तोडणे, तुमच्या मनात अपराधीपणा किंवा निराशा येणे. आता ब्रह्मदेवाचा हेतू काय असेल तर ब्रह्मदेव हे नाते संपवून तुम्हाला एका आध्यात्मिक नात्याच्या दिशेने येत आहे. ही व्यक्ती कदाचित आधीपासूनच तुमच्या आयुष्यात असेल, पण तीच आत्म्याशी असलेला संबंध आता उघड होईल. आता प्रभाव जाणून घेऊया. जुना त्रास संपेल, मनशांती होईल, नवीन नात्यात आदर, विश्वास आणि सहप्रवास असेल. आज आत्म्याची ओढ वाढेल. आता नंबर 2 आहे प्रसिद्धीशिवाय यश मिळणार, एक अद्भुत वरदान. तर घटना काय असेल? तुम्ही मागील काही महिन्यापासून जे प्रयत्न करत होता ते कोणाच्या तरी नजरेत न येता फळाला येणार आहेत. तुम्हाला तुमच्या कामासाठी काही विशेष मान्यता किंवा आपल्या आज समाधान मिळेल. पण हे यश प्रसिद्धीच्या स्वरूपात नसेल, त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर अधिक परिणाम होईल. आता अनुभव जाणून घेऊयात. एखाद्या प्रोजेक्टमध्ये यश मिळणं, पण ते कोणालाही न कळणं, गुप्त मदत किंवा संधी मिळतं. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक, पण इतरांसमोर नव्हे. आता ब्रह्मदेव दृष्टिकोन काय असेल? हे यश म्हणजे ब्रह्मदेवाचा निष्काम कर्मयोगाचा पाठ असेल. जेव्हा तुमचं कार्य स्वतःसाठी न करता विश्वासासाठी असते तेव्हा ब्रह्मदेव फळ देतात, पण ते फक्त तुमच्यापर्यंत ठेवतात. आत्मिक समाधान मिळेल, स्वतःच्या क्षमता वाढतील, पुढील कामात मोठे यशाची बीज रोवली जाईल. मानसिक गोंधळाचा अंतःकरणात स्पष्टता निर्माण होईल. आता घटना काय असेल? जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जे गोंधळ तुमच्या मनात होता तो म्हणजे मी कोण आहे, माझा मार्ग काय आहे, हे नातं खरंच योग्य आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकदम स्पष्ट मिळतील. स्वप्न, योगसंगती, एखादं वाक्य किंवा साधनेद्वारे हे स्पष्ट तुमच्या अंतरात जागेल. आता अनुभव काय असेल? ध्यानधारणा दरम्यान अचानक उत्तर मिळणे, एखादे स्वप्न जे सगळं स्पष्ट करेल, मानसिक भार उतरवल्यासारखी भावना. आता ब्रह्मवाणी जाणून घेऊयात. ब्रह्मदेव मनातले ढग दूर करून आत्म्याला निथळ शांत आरशासारखं बनवतात. हे आत्मदर्शन जुलैमध्ये मीन राशीला लाभेल. परिणामी निर्णय क्षमता वाढेल, चुकीच्या लोकांपासून स्वतःला वाचवू शकाल, आत्मविश्वास आणि पुढे वाटचाल होईल. नंबर 4 आहे कुटुंबातील जो एखादा जुना रहस्य किंवा गोष्ट उघड होणार. आता घटना काय असेल? तुमच्या कुटुंबात काहीतरी असं आहे जे अनेक वर्ष लपवून ठेवलेलं आहे. जुलै महिन्यात ब्रह्मदेव ती घटना तुमच्यासमोर आणणार आहे. ही माहिती चकित करणारी असू शकते, पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात नव्याने घडेल. एखादी व्यक्ती जुनी गोष्ट कबूल करेल, एखादं जुना पत्र किंवा कागद किंवा फोटो सापडेल, एखादी वडीलधारी व्यक्ती तुमचं आयुष्य बदलवेल, असे सत्य सांगेल. आता ब्रह्मदेव दृष्टिकोन काय असेल? पूर्वजांचे कर्मबंधनं, वारसाचे प्रश्न, हे सगळं आता ब्रह्मदेव समोर आणत आहे. यामागील हेतू म्हणजे तुम्ही आता सर्व सकारात्मकाने पुढे जा, या अर्थापासून मुक्त व्हा. परिणामी जुने गैरसमज दूर होतील, आर्थिक, भावनिक किंवा कायदेशीर मार्ग खुले होतील. तुम्ही अधिक स्वतंत्र होऊन निर्णय घेऊ शकाल. नंबर 5 आहे ब्रह्मदेवाचा थेट संदेश, स्वप्नचिन्ह किंवा अनुभवाच्या माध्यमातून. आता घटना काय असेल? तुमच्यावर ब्रह्मदेवाची विशेष कृपा होत आहे, त्यामुळे तुम्हाला स्वप्नातून एखादा साधू संतांच्या शब्दातून किंवा एखाद्या चिन्हातून ब्रह्मदेव तुमच्याशी थेट संवाद साधणार आहेत. हा अनुभव अतिशय गोड पण अंतर्भूत देणारा असेल. त्यांचा अनुभव काय असेल? स्वप्नात पांढरा हत्ती, मोर, मंदिर, नदी पाहणे. कुठलाही साधा माणूस तुमच्याशी अचानक बोलून जातो आणि तेच तुमच्या मनातलं असतं. एखादा मंत्र सतत आठवत राहतो. आता ब्रह्मसंदेश काय असेल? ब्रह्मदेव अशा वेळी काही शब्द तुमच्या अंतरात टाकतात. थांब, माफ कर, सोडून दे आणि नवीन सुरुवात कर, आणि तुम्हाला ते मनात रुजवतात. हे शब्द तुम्हाला पुढचं दार उघडायला मदत करतात. परिणामी आध्यात्मिक प्रगती वाढेल, आत्मविश्वास आणि शांती प्राप्त होईल, भविष्याची दिशा स्पष्ट होईल. कुंभ राशीसाठी जुलै 2025चा महिना म्हणजे एक ब्रह्मदत्त मार्ग आहे, जो वेदनामधून वैराग्याकडे, गोंधळातून प्रज्ञेकडे आणि तुटलेल्या नात्यांमधून आत्म्याशी नातं जोडण्याची
जोडण्याकडे नेतो। या 5 घटना केवळ जीवन बदलणाऱ्या इतर त्या आत्मा पुनर्जन्म घेण्यासारख्या आहेत। ब्रह्मदेव सांगतात, जिथे सर्व तुटतात तिथे ब्रह्मदेव निर्मिती होत आहे। जिथे तुम्हाला वाटतं सगळं संपलंय तिथेच मी तुमच्यासाठी नवं काहीतरी उघडतो। जुलै 2025 मध्ये कुंभ राशींच्या लोकांना या संदेशाचा अनुभव प्रत्यक्ष मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।